विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी आपल्या दापोली तालुक्यातील पालगड या ठिकाणी लुंबिनी बुद्ध विहार या ठिकाणी संयुक्त जयंती उत्सव आपण संपन्न करत आहोत. या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम अपार श्रद्धा निर्माण करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. अत्यंत सुंदर अशा या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये आपण बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आपण आयोजन केलं. अत्यंत सुंदर असं हे बुद्ध विहार आपण निर्माण केलं. आम्ही जेव्हा आलो, विहार बघितलं, अत्यंत प्रसन्नता आमच्या मनाला प्राप्त झाली आणि जिथे जिथे जातो कोकणामध्ये तिथे अत्यंत सुंदर असे बुद्ध विहार आम्हाला पाहायला मिळतात. ही आपल्या कोकणाची विशेषता आहे. आणि संयुक्त जयंतीच्या निमित्ताने मोठ्या स्वरूपामध्ये गेल्या 10 तारखेपासून म्हणजे 10 मे ते 22 मे अशा प्रकारचा कोकण दौरा पूजनीय भिक्खू संघाचा आमचा आहे. आणि त्यामुळे या अत्यंत रमणीय अशा या वातावरणामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला आपण श्रवण करत आहात. भगवंताचा धम्म आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे. बाबासाहेबांच्या महत प्रयासामुळे हा पवित्र सद्धम्म आपल्याला म्हणजे प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे या सद्धम्माचं आचरण करणे, या सद्धम्माला जाणून घेणे, समजून घेणे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक मनुष्यांच्या जीवनातील अत्यंत कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आपण इथे जे बसला आहात, जे भगवंताचे 26 वर्षापूर्वी जो भगवंताने मनुष्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी जो धम्म सांगितलेला आहे, तो धम्म आज आपण श्रवण करत आहात. भगवंताचा धम्म जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो तेव्हा 3 रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये असीम श्रद्धा आपण निर्माण केली पाहिजे. बुद्धाप्रती श्रद्धा आपल्या मनामध्ये असली पाहिजे, धम्माप्रती आणि संघाप्रती. वंदनेमध्ये आपण नेहमी म्हणत असतो, नथी मे शरणं गय्यम बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन होतो मे जय वंदन.
बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय या संसारामध्ये माझं कुठल्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही. हा भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे, हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि हा भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल आणि या श्रद्धेला अनुसरून जर भगवंताची वाणी आपण जर श्रवण करत असेल तर अनंत आणि असीम असं पुण्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. कारण आपण जे काही कर्म करत असतो तर ते सर्व काही कर्म मी माझ्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख निर्माण होऊ नये अशा प्रकारची भावना आपण निर्माण करत असतो. आणि त्यामुळे भगवंताने बघा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगाला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश भगवंताने दिलेले आहेत. व्यवहारिक उपदेश एक मी छोटेखाने तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून वर्तमान काळामध्ये एक सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताची वाणी आपल्याला किती सहाय्यक ठरते, भगवंताचा धम्म किती आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे. मानवी मनाला प्रसन्न करण्यासाठी मानवी मनातील जे काही विकार आहे, राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचा धम्म आहे. आणि भगवंताचा हा जो धम्म आहे म्हणजे अगदी लहान मुलापासून मध्यमवर्गीय असेल, वयस्कर असतील, म्हणजे सर्वच स्तरातील लोकांसाठी भगवंताचा धम्म हा लागू पडतो. म्हणजे सर्वांसाठी भगवंताचा धम्म हा अत्यंत महत्वपूर्ण असा ठरत असतो. असं नाही आहे की एखादं तत्वज्ञान आहे, एखादा सिद्धांत आहे तो म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना लागू पडेल किंवा लहान बालकाला लागू पडेल किंवा वृद्ध व्यक्तीला लागू पडेल, असं बिलकुल नाही आहे. भगवंताचा प्रत्येक उपदेश या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला लागू पडतो. आणि त्यामुळे एकाग्र चित्ताने जेव्हा भगवंताची वाणी आपण श्रवण करत असतो त्याद्वारा आपलं कुशल कर्म होत असते, पुण्य कर्म होत असते. ठोकन ठोकन पुण्य करते, थोडे थोडे पुण्यकर्म केले पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. आपण व्यवहारामध्ये म्हणतो थेंबा थेंबाने तळ साचत असतं. ऐक ना, छोट्या छोट्या गोष्टीकडून आपण आपल्या जीवनाचा संग्रह करत असतो आणि त्यामुळे थोडे थोडे पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये अनंत असीम असं पुण्य प्राप्त करून देत असतात. आपण जर कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, त्या पुण्यकर्माच्या द्वारा आपलं कुशल कर्माच्या द्वारा आपल्या पुण्याचा संचय होत असतो. सकाळी ज्या परिवाराने भोजनदान दिलं त्या परिवाराचं सुद्धा अत्यंत महान आणि असीम असं पुण्य आहे की 3 बुद्धपुत्रांना त्यांनी भोजनदान दिलं, चिवरदान सुद्धा करत आहे. आपण सुद्धा हे जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, म्हणजे आज जे तुम्ही कर्म केलेलं आहे या कर्माच्या द्वारा पुण्याचा संचय तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे. एक वेळचा प्रसंग भगवंताने व्यवहारिक लोकांसाठी काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहे. म्हणजे संसारामध्ये आपण कशा प्रकारे सुखपूर्वक जीवन जगावं, संसारामध्ये काय केल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होईल, यासाठी बघा भगवंताने एक छोटेखानी उपदेश दिलेला आहे. 4 गोष्टी अशा महत्वपूर्ण आहेत. भगवंत असे म्हणतात की ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आलं पाहिजे, माझ्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व प्रकारच्या नष्ट झाल्या पाहिजे, म्हणजे एकंदरीत मी अत्यंत सुखपूर्वक, अत्यंत समाधानी, अत्यंत आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लक्षपूर्वक श्रवण करा, त्याला धारण करा आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट भगवंताने सांगितले आरोग्य परमा लाभा. पाली वचन आहे आरोग्य परमा लाभा. दुसरं वचन आहे संतुष्टी परमं धनं. तिसरं वचन आहे विसास परमा याती. आणि चौथं वचन आहे निब्बानं परमं सुखं. या 4 गोष्टी भगवंत असे म्हणतात की जो जो मनुष्य या संसारामध्ये त्याचं आचरण करतो, त्याचं पालन करतो, तर तो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. दुःखमुक्तीच्या मार्गाकडे तो अधिक अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तर
थोडक्यामध्ये आपण याचं विश्लेषण बघूया. पहिलं जे तत्व भगवंताने सांगितलं, आरोग्य परमा लाभा. आरोग्य परम लाभ आहे. त्याचा मराठी अर्थ असा होतो की आरोग्य हे परम लाभ आहे. आरोग्य आता दोन प्रकारचं भगवंताने सांगितलं, एक मानसिक आरोग्य आणि दुसरं शारीरिक आरोग्य. म्हणजे दोनही प्रकारचं आरोग्य चांगलं आहे. आता जर समजून घ्या, या दोन्हीपैकी एक कमी जर असेल तर आपण धम्मश्रवण करू शकत नाही. जसं समजून घ्या, तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं नाही, तुम्ही वृद्ध आहात, तुमचे हातपाय दुखत आहेत, कंबर दुखत आहे, पाठ दुखत आहे, तर तुमचं चित्त एकाग्र राहू शकत नाही. म्हणजे आरोग्य जर आपलं चांगलं नसेल तर मानसिकता आपली चांगली राहू शकत नाही. त्यामुळे अधिक काळापर्यंत आपण बसू शकत नाही, अधिक काळापर्यंत आपण धम्मश्रवण करू शकत नाही. आपलं शरीर सुदृढ आहे, आपलं शरीर बलवान आहे, शरीर अत्यंत धष्टपुष्ट आहे, चांगल्या प्रकारचं आहे, परंतु मानसिक आरोग्य आपलं चांगलं नाही, मानसिकता आपली चांगली नाही. आपण बेचैन आहो, आपण दुःखी आहो, आपण कष्टी आहो, आपल्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे, अनेक विकार आपल्या चित्तामध्ये आहे. विकाराने भरलेला मनुष्य धम्म कधी श्रवण करू शकत नाही. विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की ज्यांच्या मनामध्ये अहंभाव आहे, ऐक ना, धम्म श्रवण करणारा व्यक्ती ज्यांच्या चित्तामध्ये अहंभाव आहे तो व्यक्ती धम्म श्रवण कधीच करू शकत नाही. मग सौंदर्याचा अहंभाव असेल, ज्ञानाचा अहंभाव असेल, पद प्रतिष्ठेचा अहंभाव असेल, वेगवेगळ्या प्रकारचा मनुष्याकडे अहंभाव असतो. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्तीचा सुद्धा अहंभाव असतो मनुष्याला. कधी कधी एखादा मनुष्य धनवान जर असेल तर त्याला असं वाटतं की मला काय करायचं आहे, मी कशाला ऐकू. एखादा सौंदर्यवान मनुष्य असेल त्याला असं वाटतं मला काय करायचं आहे. एखादा बलवान मनुष्य असेल तो म्हणतो मला काय गरज आहे, मी तर बलवान आहे, मला धम्माची काही आवश्यकता नाही आहे. एखादा पदप्रतिष्ठा आहे, मोठ्या पदावरती आहे, मोठ्या हुद्द्यावरती आहे, तो म्हणेल मला काय आवश्यकता आहे धम्मश्रवण करण्याची. म्हणजे हे अहंभावाची जी चित्तामध्ये असणारी जी भावना आहे, तर त्यामुळे बघा धम्म कधी मनुष्य श्रवण करू शकत नाही. कारण सिद्धार्थ गौतमाने जेव्हा ध्यान मनन चिंतन केलं, 6 वर्षापर्यंत जेव्हा त्यांनी तपश्चर्या केली आणि 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर सिद्धार्थ गौतमाचं शरीर आपण ग्रंथामध्ये वाचतो की ते जर समजा बसले तर त्यांना उठता येत नव्हतं, त्यांनी जर मांडी घातली तर त्यांना मांडी खोलता येत नव्हती. म्हणजे अगदी त्यांचं शरीर अत्यंत कृश झालं होतं. जेव्हा ते पोटाला स्पर्श करायचे तर पाठीचा भाग स्पर्श होत असे, पाठीला स्पर्श करायचे तर पोटाचा भाग पोट आणि पाठ एक झालं होतं, आपण चित्रामध्ये बघतो. म्हणजे 6 वर्षापर्यंत कमी अन्न खाल्ल्यामुळे त्यांचं शरीर अत्यंत कृश झालं होतं. आणि जेव्हा ते चिंतन करतात, मनन करतात की जर माझं शरीर मला साथ देत नाही आहे तर त्या शरीराच्या द्वारा माझी मानसिकता सुद्धा मला साथ देत नाही आहे. म्हणजे शरीराचं आरोग्य जर चांगलं नसेल तर मनाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकत नाही. आणि त्यामुळे कुशल कर्म करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आपल्याला थोडंसं ध्यान साधण्यासाठी बसा म्हटलं 5 मिनिटापर्यंत, 10 मिनिटापर्यंत, अर्ध्या तासापर्यंत, 1 तासापर्यंत, तर ध्यानाला आपण बसू शकत नाही. एखाद्या मनुष्याला जर प्रॅक्टिस असेल तर तो 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास बसू शकतो, त्याचं आरोग्य चांगलं असेल तर. पण आरोग्य जर चांगलं नसेल, सिद्धार्थ गौतमाने 6 वर्षापर्यंत बघा तपश्चर्या केली, त्याचं आरोग्य चांगलं होतं. जेव्हा ते बसतात, म्हणजे एखादी गोष्ट धम्म श्रवण करण्यासाठी आपल्यामध्ये एक पराक्रम करण्याची भावना असली पाहिजे. म्हणजे धम्म श्रवण करणे, कुशल कर्म करणे, पुण्यकर्म करणे हे सहज साधं सोपी गोष्ट आहे का? बिलकुल नाही आहे. धम्म श्रवण करणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. म्हणजे शरीराने आणि मनाने तुम्हाला इथे राहावं लागणार आहे. म्हणजे शरीराने जर तुम्ही असाल आणि मनाने जर तुम्ही इथे नसाल तर धम्म श्रवण करू शकता का? नाही. जर तुम्ही शरीराने आणि मनाने जर इथे बसला आहात, एकाग्र चित्ताने जर तुम्ही धम्म श्रवण करत आहात तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. आणि त्यामुळे धम्म श्रवण करण्यासाठी किंवा सुख प्राप्त होण्यासाठी आपल्याकडे मानसिक आणि शारीरिक आरोग्यता असणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, म्हणजे सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनाचा रोगी असेल आणि शरीराचा रोगी असेल तर तो मनुष्य कधी सुखाने
राहू शकत नाही, तो सुखपूर्वक कधीही जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे आरोग्य हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंताने असं म्हटलं आहे, जर तुम्हाला हे आरोग्य प्राप्त करायचं आहे, मग शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर मग काय केलं पाहिजे, कारण ते आवश्यक आहे प्राप्त करण्यासाठी. त्याचा मार्ग आहे, तर तो मार्ग भगवंताने सांगितला, शीलाचा मार्ग, सदाचाराचा मार्ग, नीतिमत्तेचा मार्ग. जे जे भंतेजींनी तुम्हाला 5 शील दिलेले आहे, पंचशील दिलं तुम्हाला, हा शीलाचा मार्ग, हा सदाचाराचा मार्ग, हा नीतिमत्तेचा मार्ग मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सहाय्यक ठरत असतो. आता शील दिलं भंतेजींनी, 3 रत्नाला आपण श्रवण केलं, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. म्हणजे मी बुद्धाला मानतो, धम्माला मानतो, संघाला मानतो, बुद्धाला अनुसरतो, धम्माला, संघाला अनुसरतो. त्यानंतर 5 शील दिले. आता हे जे 5 शील आपण घेतले, ऐक ना, 5 शील जे आपण ग्रहण केले, तर हे पालीमध्ये दिले भंतेजीने. 2600 वर्षापूर्वी भगवंताने, पाली भाषा होती, त्या पाली भाषेमध्ये भगवंताने हे शील दिलं. तर याचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित असला पाहिजे. जर त्याचा अर्थ जर आपल्याला माहित असेल तर आपण त्याचं आचरण करू, पण त्याचा अर्थ जर आपल्याला माहित नसेल तर आपण त्याचं आचरण करेल का? नाही. केवळ ऐकणे किंवा आपल्या कानाला चांगलं वाटणे एवढ्याच जर आपण त्याचा विचार करत असेल तर काही लाभ आपल्याला होणार नाही. जसं उदाहरण म्हणून आता पहिलं शील आहे की पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाद्याम. याचा मराठी अर्थ काय होतो? हात वर करा बरं कोणाला याचा मराठी अर्थ काय होते? म्हणजे बघा, 1% म्हणजे एक समजून घ्या. सरांनी दोघांनी हात वर केला, दीदीला पण येते. म्हणजे जर समजून घ्या, आता तुम्ही शील ग्रहण केलं, एवढ्या लोकांनी शील ग्रहण केलं, जर तुम्हाला त्याचा अर्थच माहित नसेल तर आचरण कसं करणार आहे? म्हणजे धम्म हा प्रॅक्टिकली आहे. जसं शरीराची भूक आहे, शरीराची भूक आहे, शरीराला भूक लागल्यानंतर जसं तुम्ही भोजन केल्यानंतर तुमची भूक नष्ट होऊ शकते. जर भोजन तुम्ही केलंच नाही, तुमच्या समोर भोजन आहे, तुम्ही भोजन केलंच नाही तर तुमची भूक नष्ट होईल का? नष्ट होणारच नाही. म्हणजे तुमची भूक नष्ट करण्यासाठी तुम्हाला भोजन ग्रहण करावं लागेल. मग धम्माच्या बाबतीमध्ये सुद्धा हा जो आपल्याला मानसिक जो आजार लागलेला आहे, मानसिक जो रोग आहे, रागाचा, द्वेषाचा, लोभाचा, मोहाचा, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करायचं असेल तर जी तत्व भगवंताने सांगितली त्याला समजून घ्यावं लागेल. प्राण्यांची हिंसा मी करणार नाही अशी प्रतिज्ञा आपण ग्रहण केली पाहिजे. मग प्राण्यांची हिंसा का करू नये, कशासाठी करू नये? कारण प्राण्याला सुद्धा जीव आहे, आपल्याला सुद्धा जीव आहे. जसे प्राण्याला वेदना होतात, प्राण्याला दुःख होते, तसं आपल्याला सुद्धा दुःख होते. त्यामुळे आपण आपल्या समान समजून कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. मग प्राण्यांची हिंसा करू नये म्हणजे काय? तर आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. सर्व प्राणी मात्रांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. म्हणजे धम्माचं आचरण करण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा, जोपर्यंत ह्या गोष्टीचं तुम्ही आचरण करणार नाही, अनुसरण करणार नाही, त्यानुसार तुम्ही जोपर्यंत जीवन जगणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसं समजणार आहे? आणि जोपर्यंत आपण धम्माचं आचरण करत नाही, धम्माला धारण करत नाही, धम्माला समजून घेत नाही, त्यानुसार आपण जोपर्यंत जीवन जगत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण कधीही बघा सुखाला प्राप्त करू शकत नाही. भगवंताचा धम्म आपल्या स्वतःच्या सुखासाठी आहे, आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी आहे, आपल्या स्वतःच्या मांगलिकासाठी बघा भगवंताचा धम्म आहे. जर तुम्ही धम्माचं आचरण करसाल तर तुम्हाला सुख प्राप्त होईल, जर तुम्ही धम्माचं आचरण करणार नाही तर तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये आरोग्य संपन्नता प्राप्त करणे हे सुखी जीवनाचं माध्यम आहे. आणि त्यामुळे पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. पहिलं शील प्राण्यांची हिंसा करणार नाही, दुसरं शील मी चोरी करणार नाही, तिसरं शील मी अकुशल कर्म व्याभिचार कर्म करणार नाही, पाचवं शील मी खोटं बोलणार नाही, निंदा नलस्ती करणार नाही, चहाडी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, आणि पाचवं शील मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन अत्यंत मी सुखपूर्वक जगलो पाहिजे तर या 5 शिलाचं त्या मनुष्याने आचरण केलं पाहिजे किंवा करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य
आपल्याला प्राप्त होऊ शकते. हा सुखी जीवनाचा पहिला मार्ग भगवंताने सांगितला, आरोग्य परमंग लाभा. दुसरा मार्ग भगवंत असे म्हणतात की संतुष्टी परमंग धनंग. संतुष्टी म्हणजे काय, तर संतुष्टी म्हणजे समाधान. समाधान असलं पाहिजे आपल्याला. समाधानासारखं धन दुसरं कोणतंच नाही आहे. कोण कोण समाधानी हात वर करा बरं. समाधानी, समाधान कोण कोण आहे? समाधान म्हणजे संसारामध्ये ठीक आहे, थोडंफार तुम्हाला असं वाटेल की मी खूप समाधानी आहे, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण विचार करतो तर मनुष्य असमाधानी असतो. म्हणजे असमाधानी मनुष्य कसा असतो, जसं एखादी आपली इच्छा पूर्ण झाली का तुम्ही असं म्हणता का, नाही आता माझं संपलं, आता मला काही माझी इच्छा नाही, असं म्हणू शकतो का आपण? नाही. तर म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली लगेच दुसरी इच्छा आपली उत्पन्न होते, दुसरी पूर्ण झाली की लगेच तिसरी उत्पन्न होते, चौथी उत्पन्न होते. भगवंत असे म्हणतात की महासागराचं पाणी आटू शकते, महासागराचं पाणी आटू शकते, परंतु मनुष्याच्या मनातील ज्या इच्छा असतात त्या इच्छा कधीही संपू शकत नाही. आणि त्यामुळे दुःख होते बघा. दुःख कसं होते, जसं एखादी इच्छा तुम्ही व्यक्त केली आणि ती इच्छा जर पूर्ण नाही झाली तर बघा आपल्याला दुःख होत असते. आणि त्यामुळे समाधानी राहता आलं पाहिजे. समाधानी राहण्याची कला, समाधानी राहण्याची कला आपण शिकली पाहिजे. जर समाधानी राहण्याची कला जर बघा तुम्ही अवगत केली तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगू शकता. त्यामुळे समाधानी कसं राहायचं आपण, तर भगवंत असे म्हणतात की जसं आहे, जेवढा आहे त्यामध्ये आपण समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही समाधानाची कला आपण अवगत केली पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये लोभ असेल, आपल्यामध्ये तृष्णा असेल, तर ह्या ज्या तृष्णा असतात ह्या कधीही पूर्ण होत नाहीत. भगवंत असे म्हणतात, अनेक जाती संसारंग संधा विसा आणि बिसंग गहकारकंग गवे संता दुःखा जाती पुनंग पुनंग. या संसारामध्ये अनेक जन्मापर्यंत या ज्या तृष्णा असतात, या तृष्णा मनुष्याचा पाठलाग करत असतात. तृष्णा म्हणजे इच्छा, तृष्णा म्हणजे तहान. कारण जोपर्यंत ह्या तृष्णा नष्ट आपण करत नाही, नाहीशा करत नाही, जसं एखाद्या झाडाला नष्ट करण्यासाठी, एखाद्या झाडाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्या झाडाच्या संपूर्ण मुळ्या, मुळी जाळीसह त्या संपूर्ण जर मुळ्या आपण त्या झाडाच्या नष्ट नाही केल्या तर ते झाड पुन्हा पुन्हा उगवत असते. अगदी तशाच पद्धतीने आपल्या मनातील ज्या तृष्णा असतात त्या तृष्णा आपण जोपर्यंत नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, तोपर्यंत पुन्हा पुन्हा ह्या इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि त्यामुळे ज्या मनुष्यांना असं वाटतं, एक संतुष्टता अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण समाधानासारखं सुख नाही आहे. जर समजून घ्या, सिद्धार्थ गौतमाने त्यांना काय कमी होती, सिद्धार्थ गौतमाकडे उन्हाळ्यासाठी, हिवाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी म्हणजे 3 ऋतूमध्ये 3 महाल होते. त्यांच्याकडे असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, 1000 नांगर त्यांच्या शेतीमध्ये चालत असत. एवढे धनवान होते सिद्धार्थ बोधिसत्व, पण तरी सुद्धा सुखाचा मार्ग प्राप्त करण्यासाठी त्यांनी घराचा त्याग केला. सुखाचा मार्ग प्राप्त करण्यासाठी त्याने धनसंपत्तीचा त्याग केला. सुखाचा मार्ग प्राप्त करण्यासाठी त्याने परिवाराचा त्याग केला. म्हणजे मानवी मनाला परिशुद्धता प्राप्त करण्यासाठी जोपर्यंत आपल्या मनातील आसक्ती, आपल्या मनातील लोभ आपण नष्ट करत नाही, तोपर्यंत बघा आपण कधी सुखाला प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे जसं आहे, जेवढा आहे त्यामध्ये समाधानी राहण्याची कला आपण शिकली पाहिजे. की मी समाधानी आहे, मी संतुष्ट आहे, माझ्या इच्छा फार अल्प आहे, माझ्या इच्छा फार कमी आहे. जेवढ्या इच्छा कमी तेवढं दुःख कमी, जेवढ्या इच्छा जास्त तेवढं दुःख जास्त. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कमीत कमी इच्छा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा असतात, वास्तविक पाहता बघा, संसारामध्ये आपण कितीही जरी कमावलं, आपण किती धन कमावलं असेल तर त्यापैकी सोबत आपण काही नेऊ शकतो का? जेव्हा मनुष्य संसारामध्ये जन्मास येतो तेव्हा सोबत काहीही आणत नाही, आणि जेव्हा या संसारामधून तो जातो तर सोबत काहीही तो नेत नाही. इथे सर्व काही आपल्याला ठेवावं लागतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की त्यागाची भावना, ऐक ना, इच्छेला कमी करण्याचा मार्ग कोणता, तर त्यागाची भावना. त्यागाची भावना म्हणजे काय, तर दानाची भावना. आपल्या चित्तामध्ये जे जे काही
देण्याची भावना असेल त्या भावनेला आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात आपल्या मनातील लोभ कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा एक दुसरा मार्ग भगवंताने सांगितला. पहिला मार्ग आहे आरोग्य परमा लाभा, दुसरा मार्ग आहे संतुष्टी परमं धनम, आणि तिसरा मार्ग आहे विश्वास प्रमा याती. विश्वास याती म्हणजे नातं, विश्वासासारखं नातं या संसारामध्ये, विश्वासासारखं नातं या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. आपले जेवढे काही नाते असतात, पती पत्नीचं नातं असेल, आई वडिलांचं नातं असेल, आहे की ना, आई मुलांचं नातं असेल, आई मुलींचं नातं असेल, किंवा परिवारातील जे काही नाते असतात, हे सर्वच्या सर्व नाते कशावर टिकतात? विश्वासावर. विश्वास जर, जुने लोक म्हणजे वडीलधारी लोक असं म्हणायचे की आयुष्यभर विश्वास कमावण्यासाठी लागतो, पण विश्वास गमावण्यासाठी एक क्षणभर सुद्धा लागत नाही. म्हणजे विश्वासाची तुलना काचेच्या वस्तू समान केली आहे. एखादी काचेची वस्तू समजून घ्या जर तुटली तर तिला पुन्हा सहजासहजी आपण जोडू शकत नाही. अगदी विश्वास सुद्धा तसंच आहे. एकदा जर मनुष्याचा विश्वास संपला तर पुन्हा त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी मनुष्य तयार होत नाही. भगवंत असे म्हणतात की हे विश्वासाचं नातं बघा फार मोठं आहे, आणि हे विश्वासाचं नातं आपण टिकवलं पाहिजे. विश्वासाचं नातं आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पतीचा पत्नीवर विश्वास असला पाहिजे, पतीचा पत्नीवर असला पाहिजे, आई वडिलांचा मुलावर असला पाहिजे, मुलांचा आई वडिलावर असला पाहिजे. म्हणजे जेवढे काही परिवारातील नाते असतात तर ते आपले आदर्श असतात. आपले वडीलधारी लोक आपले आदर्श असतात, आणि त्यांच्या प्रती असणारा जो विश्वास आहे तो आपण कधीही तोडण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. जर तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर विश्वासाचं नातं सुद्धा तुम्ही टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सर्वात मोठं नातं आहे. भगवंत असे म्हणतात पारिवारिक दृष्टिकोनातून जर सुखपूर्वक आपल्याला जीवन जगायचं असेल तर हे विश्वासाचं नातं असणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरं तत्व आहे निब्बानं परमं सुखं. निब्बाण म्हणजे निर्वाण, निर म्हणजे नष्ट करणे, वाण म्हणजे तृष्णा. ज्या तृष्णा नष्ट करण्याचा जो मार्ग आहे त्याला निर्वाण असं म्हटलेलं आहे. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. अनेक लोकांना असं वाटतं की निर्वाण म्हणजे मृत्यू. ऐकलं तर निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. निर्वाण म्हणजे परिशुद्ध चित्ताची अवस्था, ज्या चित्तामध्ये राग नाही, द्वेष नाही आणि लोभ नाही. जे निर्मळ चित्त असतं, निर्मळ मन असते, त्या निर्मळ चित्ताच्या मानसिकतेला निर्वाण असं म्हटलं आहे. आणि आपल्या जीवनाचा उद्देश आहे की निब्बानं परमं सुखं. या निर्वाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे हे जीवन बघा फार अल्प आहे, क्षणभंगुर आहे. कधी केव्हा कुठे काय होईल हे आपण सांगू शकत नाही. मानवी जीवन आहे हे क्षणभंगुर आहे. त्यामुळे मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे, आणि धम्माला अनुसरून बघा जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी अत्यंत सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, तर भगवंताने या 4 गोष्टी सांगितल्या सुखाच्या मार्गाच्या. या 4 गोष्टीचं आपण अनुसरण करावं, आचरण करावं, आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने आपण ही धम्मदेशना श्रवण केली. आपल्या जीवनामध्ये अनंत असीम असं पुण्य आपण संपादन केलं. या कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.